प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला संत पॉल ख्रिस्तभक्त हा ख्रिस्तभक्त पॉल त्यांच्या जीवनामध्ये किती महान चमत्कार घडलेले आहेत ह्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। म्हणजेच शेकडो चमत्कार त्याच्या जीवनात घडलेले आहे जे आंधळे पांगळे रुळे बहिरे हे सगळे बरे झालेले आहेतच, परंतु त्या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच प्रकारचे चमत्कार त्याच्या जीवनात घडले आणि त्यामुळे कितीतरी लोकांना आनंद झाला आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आले। हो माझ्या प्रिय मित्रांनो, एक दिवस त्यांच्या देवळामध्ये मिशन होतं आणि त्या मिशनमध्ये मिशन संपल्यानंतर लोक बाहेर उतरले आणि घरी जात होते। तर समोरच्या बिल्डिंगमधून एक लहान बाळ त्या लोकांकडे बघत होता टक लावून, परंतु अचानक ते बाळ तिथून एक 12 ते 15 फूट उंचीवरून खाली पडलं आणि नंतर त्याला जाणवलं की ते बाळ मेलेलं आहे। त्याने लगेच डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरने सुद्धा डेड म्हणून त्याला सर्टिफाय करून दिलं, म्हणजे ते बाळ मरण पावलेलं होतं। आणि त्यावेळेला त्याने ते बाळ घेऊन रडत रडत फादर पॉल ह्यांच्याकडे नेलं आणि हे ख्रिस्तभक्त ज्यांचा ख्रिस्तावरती प्रेम होतं त्यांनी त्या ख्रिस्ताची प्रार्थना केली आणि त्या बाळाला बरं केलं, म्हणजे ते बाळ जिवंत झालं। आणि हे पाहता क्षणी सगळ्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केला आणि त्याच्या आई वडिलांनी फादरांचे आणि विशेषतः परमेश्वराचे आभार मानले आणि त्याची उपासना करून त्याची ज्याला आपण म्हणतो स्तुती गौरव ते करीत राहिले। हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याचबरोबर एक दिवस एका व्यक्तीचा त्याने व्यासपीठावरून थोडासा अपमान केलेला होता आणि म्हणून त्याने त्या व्यक्तीने एक धूर्त कल्पना रचली आणि त्या फादर पॉलच्या आणि त्याच्या भावाच्या त्या अन्नामध्ये जाऊन त्याने विष टाकलेलं होतं की त्या विषाने ते दोघे मरण पावावे। हो माझ्या प्रिय बंधूंनो, ह्यांना माहिती नव्हतं आणि ते जेवण त्यांनी घेतलं आणि ते जेवण घेतल्यानंतर त्यांना कळलं की ह्यामध्ये काहीतरी कडवटपणा आहे, हे रेग्युलर आपलं जेवण नाही। आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांना काहीच चालत नाही आणि त्यावेळेला त्यांना आठवण झाली की बायबलमध्ये एक वाक्य आहे आणि ते वाक्य असं की त्याने कोणत्याही प्रकारचे प्राणघातक पदार्थ खाल्ले तरी देखील त्यांना इजा होणार नाही। हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्याच प्रकारे त्यांच्या जीवनात घडलं, त्यांना काही झालं नाही, परंतु काही क्षणानंतर त्यांनी आपल्या तोंडातलं आणि आपल्या पोटातलं सगळं ते अन्न ओकून बाहेर टाकलं आणि त्यामुळे ते दोघेही सुरक्षित राहिले। हो माझ्या प्रिय मित्रांनो, असे छोटे छोटे काही चमत्कार आपण पाहता आपल्याला दिसून येईल की एक दिवस त्याला समुद्राच्या पलीकडे जायचं होतं आणि त्यांना त्या समुद्र पार करण्यासाठी त्या ठिकाणी जी बोट असते ती बोट निघून गेली होती। मग त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी एक जुनी सडलेली काही वर्षापासून तिथेच असलेली एक छोटीशी बोट होती। तर त्यांनी एका खलाशाला सांगितलं, ही बोट घ्या आणि आपण जाऊया। तर बोट तो सांगतोय, ही फालतू बोट आहे, ही जाऊ शकत नाही, ही पडेल आणि बुडेल आणि आपणही मरू, म्हणून मी ती बोट चालवणार नाही। त्यानंतर त्याच्या बरोबर जो माणूस होता फादर पॉल बरोबर, त्याने त्याला सांगितलं, हा माणूस कोण आहे तुला ठाऊक आहे का? तो फार मोठे चमत्कार करतो, तू घाबरू नको, चल। त्याने सांगितलं असेल तर चल। मग तो गेला आणि त्याने ती बोट
हळूहळू हळूहळू परंतु ती नेली आणि शेवटी ती बोट त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत अगदी सुरक्षित राहिली. म्हणजे तासाभराचा प्रवास केल्यानंतर सुद्धा ती बोट सुरक्षित राहू शकते. ह्याला कारण परमेश्वराचं सामर्थ्य पॉल बरोबर होतं आणि पॉलने त्या बोटीला आशीर्वाद दिलेला होता आणि त्याची प्रार्थना त्याला वाचवणार होता. हो माझ्या प्रिय मित्रांनो, तशाच प्रकारे एक माणूस एक दिवस त्याने त्याला एक पत्र घेऊन पलीकडे पाठवलं, परंतु ते पलीकडे जाण्यासाठी त्याच्याकडे मार्ग नव्हता आणि नदीला पूर आलेला होता आणि त्या पुरामुळे कोणच कुठे जाऊ शकत नव्हते. सगळं काही स्थिर स्थावर झालेलं होतं आणि त्या ठिकाणी जी सिक्युरिटी होती त्या सिक्युरिटीने त्याला सांगितलं कोणीही पाण्यात उतरायचं नाही, कारण खूप भयंकर हे पूर आहे. परंतु ज्या माणसाला त्याने हे पत्र देऊन पाठवलं होतं त्याच्याकडे घोडा होता. तो सांगतो तुम्ही घाबरू नका, माझं मी संरक्षण करेन आणि परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आणि त्याने तो घोडा पाण्यात उतरवला आणि आश्चर्याची गोष्ट काय की तो घोडा तरंगत जणू काही पलीकडे पोहोचला आणि अगदी सुरक्षितपणे तो जाऊन त्याने ते पत्र योग्य ठिकाणी योग्य वेळेला योग्य व्यक्तीकडे दिलं. माझ्या प्रिय बंधूंनो, हे सगळे जे चमत्कार आहेत हे पॉल ज्याचे सगळे चमत्कार तुम्ही जर वाचले तर खरोखर तुम्हाला वाटेल हा किती महान क्रूसभक्त संत पॉल आहे. त्याची प्रार्थना करा.